न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। अंबाखोरी वर्षातून एकदाच खुलणारे दैवी शिवधाम। महाशिवरात्रीला 15,000 भाविकांची भक्तिमय गर्दी। नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील अंतर्गत पेंच राष्ट्रीय उद्यान, पेंच व्याघ्र प्रकल्प या निसर्गरम्य अरण्याच्या कुशीत वसलेले विदर्भातील प्राचीन व जागृत तीर्थक्षेत्र अंबाखोरी तोतलाडोह येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर वर्षातून एकदाच भगवान शिवाच्या स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घडते। दाट जंगल, पर्वतरांगांची साक्ष आणि पेंच नदीच्या सान्निध्यात वसलेले हे स्थान श्रद्धा, इतिहास आणि अध्यात्म यांचा अद्वितीय संगम मानले जाते। लोककथेनुसार या अरण्यात प्राचीन काळी ऋषीमुनींनी तपश्चर्या केली होती। त्या तपशक्तीच्या प्रभावाने येथे शिवतत्व प्रकट झाले, अशी भाविकांची अखंड श्रद्धा आहे। वर्षभर निसर्गाच्या कुशीत लपलेले हे दैवी शिवलिंग महाशिवरात्रीच्या दिवशीच भाविकांसाठी खुले होते। जणू स्वयं महादेवच आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी या दिवशी जागृत होतात, अशी भावना भाविकांच्या मनात दाटून येते। दिनांक फेब्रुवारी 15 रोजी पहाटे 6 वाजताच अंबाखोरी परिसरात हर हर महादेवच्या जयघोषाने वातावरण दुमदुमले। सकाळी 6 ते सूर्यास्तापर्यंतच प्रवेश असल्याने पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। अंदाजे 20,000हून अधिक भाविकांनी यावेळी शिवलिंगाचे दर्शन घेतले। वाहनांच्या रांगा अनेक किलोमीटरपर्यंत पसरलेल्या दिसून आल्या, तरीही भाविकांच्या चेहऱ्यावर थकव्याऐवजी केवळ भक्तिभाव आणि समाधान झळकत होते। या भव्य धार्मिक सोहळ्याचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी वनविभाग प्रशासनाने विशेष दक्षता घेतली। अरण्य क्षेत्रातील पर्यावरण संतुलन अबाधित ठेवत भाविकांना सुरक्षित दर्शन मिळावे, यासाठी वनविभाग, पोलीस विभाग, आरोग्यसेवा आणि अग्निशामक दल यांचे समन्वित सहकार्य लाभले। सुमारे 200हून अधिक अधिकारी व कर्मचारी यावेळी नियुक्त करण्यात आले होते। वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की भाविकांची सुरक्षितता आणि वन्यजीवांच्या अधिवासाचे संरक्षण या दोन्ही बाबी लक्षात घेऊन संपूर्ण नियोजन करण्यात आले। प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला। निसर्ग, श्रद्धा आणि प्रशासन यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळालेल्या अंबाखोरीतील हा दिव्य सोहळा भाविकांच्या मनात कायमस्वरूपी कोरला गेला आहे। वर्षातून एकदाच खुलणाऱ्या या दैवी शिवधामाने पुन्हा एकदा सिद्ध केले की अरण्याच्या शांततेतही अध्यात्माची गूढ स्पंदने अखंड निनादत असतात। नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट। आज दिनांक 15 फरवरी 2026 रोजी या ठिकाणी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पूर्व पेंच पिपरिया वनपरिक्षेत्रामध्ये महाशिवरात्री निमित्त अंबाखोरी येथे जत्रेचे आयोजन करण्यात येते। हे कुवर क्षेत्र असल्यामुळे वर्षभरातून या ठिकाणी तसे याची परवानगी नसते, परंतु 15 फरवरीला यावर्षी महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी वन विभागाने या ठिकाणी जे आहे भक्तांना परवानगी दिलेली आहे। आणि या ठिकाणी जी परवानगी दिलेली असते ती अतिशय अटी आणि शर्तीच्या अधीन राहून दिलेली असते, कारण की हे कुवर क्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी व्याघ्रवर्गीय वन्य प्राण्यांचा वावर आहे। तरी स्थानिक ग्रामस्थांना, भक्तांना वन विभागातर्फे हेच आवाहन करण्यात येते की या ठिकाणी जे आहे एक शांततेचे पालन करावे आणि स्वतःची काळजी घ्यावी। स्वतःसोबतचे जे लहान मुलं आहे, महिला आहे, त्यांची सुद्धा काळजी घ्यावी, कारण की खूप मोठ्या संख्येने 10 ते 15,000 लोक या ठिकाणी येत असतात, त्यामुळे बरीच गर्दी या ठिकाणी होत असते। त्याच्या नियोजनाकरता वन विभागामार्फत या ठिकाणी 200पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। सोबतच पोलीस प्रशासन, फायर ब्रिगेड, त्याच्यानंतर मेडिकल कार्यालय अशा बरेचसे विभागाचं जे आहे आम्हाला सहकार्य मिळत आहे। तरी पण नागरिकांनी आणि भक्तांनी जे आहे या ठिकाणी कोणतीही चेंगराचेंगरी न करता एकमेकांना सहकार्य करत मुलांची आणि महिलांची काळजी घेत या ठिकाणी जे आहे दर्शन घ्यावे। आणि अशी संधी वर्षातून एकदाच उपलब्ध होत असल्यामुळे सर्वांनी याचा फायदा घ्यावा आणि वन विभागाला सहकार्य करावे। धन्यवाद।